महाराष्ट्र राज्य कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू। आदिवासी विकास विभाग, महिला आणि पुरुष असे जवळजवळ 750 महाराष्ट्र राज्य कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षक यांचे आपल्या हक्काच्या नोकरीसाठी नाशिक गोल क्लब मैदान येथे अन्न जलत्याग उपोषण सुरू। आमदार आले, खासदार आले, मंत्री महोदय येऊन गेले, परंतु या आदिवासी शिक्षकांचा प्रश्न जैसे थे। त्याच संदर्भात महाराष्ट्र माझाने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर। आपलं नाव सांगा। माझं नाव धनंजय रवींद्र देशमुख। मी औरंगाबाद प्रकल्प येथून कंत्राटी क्रीडा शिक्षक आहे। तर आमचा मुद्दा असा आहे सर की आम्ही आदिवासी विकास विभागामध्ये कंत्राटी क्रीडा कला आणि संगणक शिक्षक म्हणून गेल्या 3 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत। जागोजागी आम्हाला 2 वर्षाचं एक्सटेन्शन पण मिळालेलं आहे। पण सरकारने अचानक असं केलंय की आमची जी कंत्राटी जागा होती ती अचानक आउटसोर्सिंगला टाकून दिलेली आहे। आउटसोर्सिंगला टाकून देत असताना आम्हाला त्यांनी केलेलं आहे की आमच्या जागा हे आउटसोर्सिंगला जाऊ शकत नाही, तर त्यांनी टाकलेला आहे। आणि हा आमच्या तब्बल 750 शिक्षकांचा पोटाचा प्रश्न आहे। सरकारला आमच्या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची गरज याकरता आहे की आमच्या अनुपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात शिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्या विद्यार्थ्यांना क्रीडेचं, कलेचं आणि संगणकाचं ज्ञान मिळत नाही। गेल्या 1.5 वर्षापासून हे विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित आहे। निश्चितच हा सरकारला डोळे उघडून बघण्याचा प्रश्न आहे। तुमच्या आंदोलनासाठी कुठून आलेले आहात? महाराष्ट्रातल्या संपूर्ण ट्रायबल विभागातून, आदिवासी विभागातून, मग ते चंद्रपूर असेल, मग ते तळोदा असेल, मग इकडे कोकणातून, गडचिरोलीतून, भामरागड, नागपूर, अमरावती, प्रत्येक विभागातून या ठिकाणी आदिवासी शिक्षक, आदिवासी विकास विभागात कार्यरत असलेले शिक्षक या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या मागणीसाठी त्यांचा लढा हा चालूच राहणार आहे। आजचा आपला उपोषणाचा कितवा दिवस आहे? आज आमच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि सरकारने जर आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आमचं उपोषण आणखी यापुढेही तीव्र होत जाणार आहे। आतापर्यंत प्रशासनातून आपल्या भेटीसाठी कोणी आलं होतं का? प्रशासनाकडून आम्हाला भेटीसाठी आलेले आहे, विभागाकडून आम्हाला काही लोक भेटीसाठी आलेले आहेत, पण आमच्या मूळ प्रश्नांवर जो आमचा लढा चालू झालेला आहे 1.5 वर्षापासून, तर त्याच मुद्द्यांच्या अवतीभोवती आम्हाला खेळवलं जात आहे। आमच्याकडून संपूर्ण प्रकारची माहिती दिल्या गेल्यानंतरही प्रशासनाकडून आम्हाला म्हणावा तसा प्रतिसाद दिला जात नाही आहे। तर आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आमचा प्रश्न हा समाज माध्यमांसोबत तुम्ही मांडावा। काल गिरीश महाजन आले होते, त्यांनी आपल्याला काय शब्द दिलाय? गिरीश महाजन सरांची व्हिजिट आम्हाला झाली त्यावेळी आमचे आंदोलक अतिशय वाईट गंभीर परिस्थितीमध्ये होते। आमच्या आंदोलकांना मेडिकल फॅसिलिटी मिळत नव्हत्या। योग्य वेळी गिरीश महाजन सरांनी आमच्या आंदोलनामध्ये हस्तक्षेप केला आणि आमच्यातर्फे आदिवासी मंत्र्यांना विनंती केली की यांचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा। आंदोलकांतर्फे आम्ही गिरीश महाजन सरांच्या विनंतीला मान देऊन आमच्या अत्यावश्यक होत असलेल्या आंदोलकांची प्रकृतीची काळजी घेत असता आम्ही तात्काळ काही वेळाकरता का असेल ना तर आम्ही आंदोलन हे बंद केलं असून आम्ही त्या आंदोलकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। परंतु आम्हाला वाटतंय जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील आणि सरांनी आम्हाला सांगितलं आहे की वचन दिलेलं आहे की येत्या काही दिवसामध्ये कॅबिनेटमध्ये तुमच्या विषयाबद्दल चर्चा होईल आणि त्यानंतर तुमचा मार्ग निश्चितच
सुकर करण्यात येईल। त्यामध्ये जर आम्ही समाधानकारक नसू तर आमच्या आंदोलनाची तीव्रता आम्ही आणखी दाहक करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मॅडम, आपलं नाव सांगा। माझे नाव मीना तुळशीदास गायकवाड। मी कळवण प्रकल्पातून विसापूर आश्रमशाळा येथे क्रीडा शिक्षिका म्हणून काम करीत होती। 2018 पासून आमची भरती झालेली आहे। 2022 पर्यंत आम्ही तिथे सेवा दिलेली सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील, आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातून 750 लोक आहोत। 750 मध्ये आम्ही जवळजवळ 300 ते 350 महिला पण वर्ग आमचा आहे, जे आमच्या सर्व शिक्षक बंधूंना खांद्याला खांदा मिळून सर्व या इथे उपोषण करायला महिला पण बसलेल्या आहेत। काही छोटी छोटी लेकरं घेऊन आलेत, आपल्या 2 वर्षाचे 1 वर्षाचे, सर्व घरात काही परिस्थिती सगळी सोडून वाऱ्यावर इथे येऊन बसलेल्या आहेत। आणि आम्हाला अपेक्षा आहे की कुठेतरी आमचा हा विचार त्यांनी पॉझिटिव्ह प्रमाणे करायला पाहिजे होता। त्यांनी आम्हाला अचानक असं वाऱ्यावर सोडलं, याबाबत आम्ही शासनावर खूप नाराज आहोत। आणि आम्ही कुठल्याही डिपार्टमेंटचे नाहोत, आम्ही एक शिक्षक वर्ग आहोत। शिक्षक वर्गावर अशी वेळ आलेली आहे की तो रस्त्यावर बसून आपले एक काम करण्यासाठी मागतोय। आम्ही कुठल्याही येणे मागत आहे की आम्हाला फुकटाचे पैसे द्या, कुठे तुम्ही आमचा वाढीव करा, हे करा ते करा। आमचं आधीपासून त्यांना हेच म्हणत होतं, सर आम्हाला नेहमी प्रमाणे जसे आहोत तशाच स्थितीत ठेवा। आणि आमची कुठली त्यांना मागणी नव्हती की आमचा पगार वाढवा, जे आहे त्या पगारावर आम्ही काम करायलाही तयार होतो। तरी देखील तुम्ही बाह्य स्रोत का आणताय? त्या लोकांना तुम्ही वाढीव पगार द्यायला तयार आहात, आम्ही त्या आहे त्याच पगारात काम करायलाही तयार होतो, तरी तुम्ही त्या लोकांना का घेताय? हे याचं कुठेतरी सूत्र याचं मध्येच आणलं आणि त्यानं आम्हाला डायरेक्टली सरळ बाहेर काढलं। 750च्या ऐवजी आम्ही जास्त याच्या आधी होतो, 1500 लोक होतो। पूर्ण 502 शाळा पूर्ण महाराष्ट्रात आहेत, आणि ह्या शाळा काही असं सिटी याच्यामध्ये नाही, त्या खूप दुर्गम भागात आहेत। इव्हन आम्हाला काही छोट्या मोठ्या गरजा असतील ना, तरी आम्हाला आठवड्यातून जायची वेळ येईल। 19 किलोमीटरला आम्ही भाजीपाला घ्यायचो, तरी आम्ही कधी शासनापुढे रडलो नाही की आम्हाला असं वेदना होत आहेत किंवा आम्हाला असा त्रास होतोय। आम्ही महिला वर्ग सुद्धा पूर्ण कुटुंब सोडून तिथे आम्हाला निवासी, आमच्या आश्रम शाळा आहे त्यामुळे निवासी राहण्याचं आम्हाला त्यांनी कंपल्सरी केलेलं होतं। सकाळी तुम्ही 5 वाजल्यापासून विद्यार्थ्यांचं मैदान घेणं, तर संध्याकाळी तुम्ही सायंकाळी शाळा सुटल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांचं मैदान घेणं। संगणक शिक्षकांनी त्यांना संगणकाचं ज्ञान देणं, कला शिक्षकांनी त्यांना कलेचे ज्ञान देणं, आणि त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देणं, हे त्यांचे त्यावेळेस मुद्दे होते। हे मुद्दे आता आम्हाला काढल्यानंतर त्यांचे मुद्दे राहिलेच नाहीत का? किंवा त्यांना हा प्रश्न पडतच नाही का की आपले विद्यार्थी 24 तास तिथे राहत आहेत, आदिवासी विद्यार्थी, तर ह्या मुलांचं 24 तासात काय होतंय गं? काय त्यांचं कसलं नियोजन आहे? 24 तासात मुलं सगळे शिकतातच का? सगळ्यांना फक्त अभ्यासाचीच गोडी असते का? त्यांना दुसरी कलागुणाची गोडी नाही का? किंवा त्यांना इतर शहरामध्ये जे शिकवलं जातं त्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना आवड नाही का की त्यांना बी कुठलं तरी हे ज्ञान मिळायला पाहिजे? आपण नेहमी म्हणतो की भरारी घेत चाललंय आपलं भारत, पुढे चाललंय डिजिटल इंडिया कशी करणार तुम्ही? जर त्या आदिवासी भागात जे अतिदुर्गम भाग आहे, जिथे खेडोपाडी, तिथे जाऊन त्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षकच नाही, जिथे खूप सारे संगणक धूळ खात पडले आहेत, एवढा मोठा निधी तिथे वाया जातोय। दुसरं, त्यांना ऑलिम्पिकमध्ये पदक हवी आहे, पण कधी तुम्ही 21-22 वर्षात थोडी तुम्हाला खेळाडू मिळणार आहे? खेळाडू हा जन्मापासून घडवावा लागतो, हा 1ली-2री पासून जेव्हा घडत येतो त्यावेळेस तुम्हाला ऑलिम्पिक प्लेअर मिळणार आहे। तुम्ही आम्हाला त्या स्तरावर काम करायला शिक्षक पोचवत नाहीये। आणि सगळ्यात तुम्ही जर बघितलं ऑलिम्पिक तिकडे, तर तिथे सगळ्यात जास्त हा उमटणारा खेळाडू हा आदिवासी भागातलाच असतो, आणि त्या आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना कला शिक्षक, क्रीडा शिक्षकही नाही उपलब्ध। त्यांच्या जागेवर इथे शिक्षक शिकवतात, इतर शिक्षकांना बाकीचे वर्ग। त्या मुलांना गरज नाही का क्रीडा शिक्षकांची? म्हणजे आपल्याला पदके मिळतील तर ते वरच्या लेवलला डायरेक्टली मिळत नाही, तर हे ग्राउंड कोर्सला मिळतो। हे तर तुमच्या मार्फत तुम्ही पालकांनाही हा प्रश्न करेल की तुम्ही जा, या अधिकाऱ्यांना विचारा, या कार्यालयांना विचारा, आमच्या मुलांचं 24 ज्या देशात शिक्षकांना आपल्या हक्कासाठी आमरण उपोषण करावं लागत असेल, त्या देशाचे भविष्य काय असेल हे आपण समजू शकता। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड।